नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी देशमुख सर हॅलो सांगली क्लासेस मध्ये तुम्हाला मी घेऊन आलोय। याच्यामध्ये आपण नीट, सीईटी, जेईई, मेंस, जेईई ॲडव्हान्स या सर्व टॉपिकचे आपण काय करणार आहोत, टॉपिक वाईज किंवा त्यातल्या पॉइंट वाईज आपण याचं सोल्युशन करून घेणार आहोत। तर तुम्ही इयत्ता 11वीला असाल किंवा 12वीला असाल किंवा 12वी कंप्लीट केली असेल, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे। कारण की हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक युनिट्स आणि मेजरमेंट हा तुम्हाला पूर्णपणे दोन्ही वर्षासाठी उपयोगी पडणारा टॉपिक आहे आणि याच्यावरचे फॉर्म्युले जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला पूर्णपणे तो टॉपिक इझी जाण्याची शक्यता जास्त आहे। तर आता आपण न वेळ घालवता जास्त फपट पसार न बोलता स्टार्ट करू। तर आपण काय काय करणार आहोत, तर पहिल्यांदा सीईटी चे एमसीक्यू जे पीवायक्यू पडलेले आहेत, त्यानंतर नीटला जाणार आहोत, नीटच्या पीवायक्यू बघणार आहोत। तर सीईटी मध्ये एक क्वेश्चन या टॉपिक वर आलेला नाही, याचा अर्थ पाठमागं पडला नाही असं होत नाही। तर नीटला आपल्याला 2024 ला 3 क्वेश्चन पडले, 2025 ला 2 क्वेश्चन, म्हणजे ॲन एव्हरेज 2 ते 3 क्वेश्चन पडतात नीटला। मेंसला जर बघायला गेलं तर प्रत्येक पेपर मध्ये आपल्याला मिनिमम एक क्वेश्चन तर दिसेलच। तर याच्यामध्ये 2024 ला 16 क्वेश्चन आहेत, 25 ला 25 क्वेश्चन आहेत, कधी त्याच्यामध्ये 2 क्वेश्चनची प्रोबॅबिलिटी सुद्धा आहे। ॲडव्हान्सला मात्र लक्षात घ्या, जे विद्यार्थी आयआयटी तयार करत आहेत, तर इथं ॲडव्हान्सला 2024 ला क्वेश्चन आहे, 2025 ला फिक्स क्वेश्चन आहे। ते क्वेश्चन डायमेन्शन्स वर जास्त असतात, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तर या युनिट्स आणि मेजरमेंट या टॉपिक मध्ये आपल्याला एक लक्षात येतं किती टॉपिक किती आहेत, तर 3 टॉपिक आहेत, बेसिक 3 टॉपिक आहेत। पहिला आहे युनिट्स, जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असतील तर युनिट्स आपोआपच जमणार आहेत। नंतर 2 नंबरचा जो पॉइंट आहे तो डायमेन्शन। याच्यामध्ये मी एक ट्रिक देणार आहे, त्यामध्ये तुम्हाला जर बेसिक 6-7 डायमेन्शन बेस पासून कॅल्क्युलेट करता आले, सगळ्या डायमेन्शन येऊन जाणार आहेत, जास्त ट्रेस घ्यायची गरज नाही। पुढे एरर्स ऑफ मेजरमेंट हा तिसरा पॉइंट आहे, ज्यावर लिस्ट क्वेश्चन्स असतात। तर आपण सुरुवात करूया। पहिला पॉइंट जो आहे आपला तो युनिट्स। आता युनिट्स काय आहेत, ज्याच्यामध्ये आपण तुम्ही 7 फंडामेंटल युनिट्स बघितले आहेत, ते मी तुम्ही रीड केलेले असतील। लेंथ, मास, टाइम यांची युनिट्स, लेंथचं काय असणार आहे मीटर, मासचं केजी, टाइमचं काय असणार आहे सेकंद, हे आपल्याला माहितच असणार आहे। मग ह्या युनिटच्या पण पुढे आपल्याला गेल्यानंतर ज्या बेसिक क्वांटिटी आहेत त्या फर्दर डिराइव्ह कशा होतात हे सुद्धा आपण त्यामध्ये बघणार आहोत। तर आपण वेळ न घालवता पहिल्या क्वेश्चनला जाऊया, जो पहिला क्वेश्चन आहे सीईटी 2021 चा बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा फालतू क्वेश्चन असा आहे म्हटला तरी सुद्धा चालेल। सगळ्यांना माहित आहे डेन्सिटीचं युनिट काय असतं किंवा डेन्सिटी बरोबर फॉर्म्युला काय असतो, तर डेन्सिटी बरोबर काय असतं, मास अपॉन काय असतो, व्हॉल्यूम असतो। आणि मास अपॉन व्हॉल्यूम हे सिंबॉलिकली जर लिहायचं झालं तर डेन्सिटी रो इज इक्वल टू m बाय कॅपिटल V व्हॉल्यूम। मासचं युनिट काय आलेलं आहे तर केजी, व्हॉल्यूमचं युनिट आलेलं आहे क्यूबिक मीटर, म्हणजेच आपल्याला किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर, म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं काय आलेलं आहे, आन्सर आलेला आहे। सीईटी ला इझी लेवलचा क्वेश्चन पडलेला आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय। पुढे नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया। तर सेकंड क्वेश्चन आहे सीईटी 2022 चा क्वेश्चन आहे। तर याच्यामध्ये आपल्याला 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर तुम्हाला डायरेक्ट मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट याचं युनिट कशा पद्धतीने काढलं जातं, किंवा 12वीचे जे विद्यार्थी आहेत काय त्याचं मॅग्नेटिझम शिकलेले पण असते, पण लक्षात घ्या जी मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट आहे ही आपण काय म्हणतो कॅपिटल M। ही मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट काय असते, प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ आणि त्याच्यामधलं डिस्टन्स। पोल स्ट्रेंथचं युनिट असतं एम्पियर मीटर आणि लेंथचं युनिट असतं मीटर, म्हणजे एम्पियर स्क्वेअर मीटर झालं, म्हणजे हे युनिट बरोबर आहे। पण आपल्याला त्याचे रॉंग युनिट विचारलेलं आहे। आता हा फॉर्म्युल्यावर पहिलं तर क्लिअर झालं, तर दुसरा चेक करू आपण कशा पद्धतीने होतंय। तर इकडे बघूया,
टो बरोबर आपल्याला m b sin थीटा हा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे किंवा टो बरोबर m बार क्रॉस p बार. मग ह्याच्यावरून आपल्याला m बरोबर काय मिळतं तर m बरोबर टो बाय काय मिळतं b. मग टो काय आहे तर टॉर्क आहे आणि टॉर्क काय असतो फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स अपॉन b. फोर्स युनिट झाला न्यूटन, डिस्टन्स झाला मीटर, मॅग्नेटिक फील्डचा आपल्याला इथं बघा टेस्ला घेतलेला आहे म्हणजे न्यूटन मीटर पर टेस्ला म्हणजे हे एक आपल्याला करेक्ट आलं. आता ह्याच्यामध्ये लक्षात घेताय का बघा ह्याच टेस्ला म्हणजे आता आपण इथं बी फाय बरोबर बी हा फॉर्म्युला लिहू शकतो. फाय बरोबर काय लिहू शकतो बी. मग बी बरोबर काय आलं फाय अपॉन ए. तर बी बरोबर आपल्याला फाय अपॉन ए म्हणजे एफ आर चा स्क्वेअर इनटू ए. इथे दिसतं न्यूटन क्यूबिक मीटर आणि फ्लक्सचं वेबर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक मिनिट मला चेक करू द्या कोणतं न येण्याची शक्यता आहे. तर आता न्यूटन मीटर पर टेस्ला हे करेक्ट आहे. इथं आर स्क्वेअर चुकून लिहिलेला आहे बरोबर. हेच हाच डाऊट होता माझा. ओके मी चुकून लिहिलं होतं. ठीक आहे जाऊ द्या. हे फोर्स आलं न्यूटन, डिस्टन्स आलं मीटर, एरिया आलं स्क्वेअर मीटर म्हणजे क्यूबिक मीटर आणि फ्लक्स आलं वेबर म्हणजे न्यूटन क्यूबिक मीटर पर वेबर. हे पण आन्सर आपल्याला इथं दिसून येत आहे. पण त्यांना रॉंग विचारलेलं आहे म्हणजे हे जूल टेस्ला हे तुमचं काय असणार आहे आन्सर असणार. लक्षात आलं. फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याची युनिट्स फाइंड करता येतात. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ज्यांना समजलं त्यांच्यासाठी मॅग्नेटिक डायपोल हा बेसिक डेफिनेशन आहे. प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड डिस्टन्स बिटवीन टू पोल्स म्हणजे कॅपिटल M इज इक्वल टू स्मॉल m इनटू ट्वाइस l. आता पोल स्ट्रेंथ युनिट एम्पियर मीटर असतं. लेंथचं मीटर आलं म्हणजे एम्पियर स्क्वेअर मीटर म्हणजे पहिला ऑप्शन आपल्याला करेक्ट आहे पण त्याला इनकरेक्ट पाहिजे. परत आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे टो इज इक्वल टू mb sin थीटा म्हणजेच m इज इक्वल टू टो अपॉन b. sin थीटा आपण 1 घेतलेला आहे. टॉर्क असतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आला तुमचा न्यूटन आणि डिस्टन्स आला मीटर आणि वेग जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची युनिट काय आलं टेस्ला. हे न्यूटन मीटर पर टेस्ला हे आपल्याला इथे लक्षात दिसतं ऑप्शन नंबर 2. थर्ड ला जर आता हे वेबर फ्लक्स आहे. मग फ्लक्स काय माहिती आहे फाय इज इक्वल टू बी ए. मग आपण बी बरोबर फाय अपॉन ए व्हॅल्यू ठेवली तर फाय अपॉन ए वर गेलं. न्यूटन मीटर स्क्वेअर मीटर क्यूबिक मीटर झालं. फ्लक्सचं वेबर आलं म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा सुद्धा आपल्याला रॉंग ऑप्शन नाही. मग रॉंग ऑप्शन आपल्याला कुठला आलाय 4 नंबरचा आला. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. हे साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन हा सीईटी 2020 चा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये त्यांनी काय विचारले तर फिजिकल क्वांटिटी x विचारले म्हणजे x हे काय असं ते विचारले. तर p q r हे लेन्स आहे. तर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे x इज इक्वल टू पाय हे कॉन्स्टंट आहे. r ही काय आहे r ही लेंथ आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय म्हणलंय t स्क्वेअर मायनस q स्क्वेअर अपॉन काय आहे 2. याच्यासाठी मी एक बेसिक हिंट देणार आहे. लक्षात घ्या p आणि q काय आहे तर p q आणि r ही लेंथ आहे म्हणजे लेंथ मधून लेंथच्या स्क्वेअर मधून लेंथची स्क्वेअर वजा केली तर लेंथची स्क्वेअरच येणार आहे आणि r ही पण काय आहे लेंथच आहे म्हणजेच l स्क्वेअर इंटू l क्यूब म्हणजेच युनिट ह्याचं येणार आहे मीटर क्यूब आणि मीटर क्यूब कुठं आहे एरिया अंडर कर्व वेलोसिटी का व्हॉल्यूम तर व्हॉल्यूमचं युनिट आहे क्यूबिक मीटर ज्याला आपण v बरोबर lbh किंवा जेव्हा q असेल व्हॉल्यूम लांबी रुंदी उंची सेम आहे. ऑप्शन नंबर आपला कोणता करेक्ट आलेला आहे ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेईपर्यंत तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या. चला क्वेश्चन नंबर 4 आपल्याला समोर दिसतोय. या क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला
काय विचारले कॅपिटल G अपॉन स्मॉल g. तर क्वेश्चन मध्ये कॅपिटल G काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, स्मॉल g आहे ते ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सगळ्यांना माहित आहे आपल्याला F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन काय आहे r2. तर G बरोबर आपण काय लिहिणार आहे F r2 अपॉन काय लिहू शकतो m1 m2. आणि हा सगळ्यांना माहित आहे F बरोबर काय असतो mg. म्हणजेच G इज इक्वल टू F अपॉन काय m. हे जर कॅल्क्युलेशन केलं F F गेट कॅन्सल, न्यूमरेटर मध्ये r2 राहिलं, जे डिनॉमिनेटरला मधलं एक m कॅन्सल, म्हणजेच r2 अपॉन काय आलेला m आलेला आहे. मग r ची युनिट काय आहे मीटरचा स्क्वेअर डिस्टन्स आहे आणि अपॉन काय आहे kg. मग आपल्याला इथं लक्षात येतं मीटर स्क्वेअर अपॉन kg हा ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट आलेला आहे. मीटर स्क्वेअर अपॉन kg हा आपला ऑप्शन करेक्ट आलेला आहे. चला हा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. गुड गुड गुड. क्वेश्चन नंबर 5. आता हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे यामध्ये आपल्याला पिंक पेन ओके यामध्ये काय आपल्याला रेडियस ऑफ द अर्थ म्हणजे रेडियस ऑफ अर्थ हे दिलेलं आहे r इज मी रेडियस ऑफ अर्थ कॅपिटल R दाखवतो किती दिलेलं आहे 6371 किलोमीटरचं मी मीटर करतोय 10 रेस किती केलं 3 हे आपल्याला मीटर मध्ये आले. आणि दुसरं जे दिलेलं आहे रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सन. आता रेडियस ऑफ ऑर्बिट म्हणजे हे ऑर्बिटचं रेडियस आहे ते 149 into 10⁶ किलोमीटर म्हणजेच 10�3 मीटर मी घेतलं. मग आता याने काय म्हटलेलं आहे तर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ डायरेक्टर ऑफ ऑर्बिट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे ह्याला जर आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये कन्वर्ट करत असेल तर आपल्याला माहित आहे दिलेला अंक हा कितीच्या मध्ये आणणं गरजेचं आहे 0.5 आणि 5 च्या मध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणजेच हे झालं तुमचं 0.6371. लक्षात घ्या 0.5 आणि 5 च्या मध्ये आणणं गरजेचं आहे. 4 घर अलीकडे आलं 4 आणि 3 किती झालं आपलं 7 झालं 10�7 झालं. हे आपलं मीटर मध्येच आहे. पुढे आता हा जो 6 आहे आणि हा 3 9 आणि जर आपण पुढे गेलो तर हे 10 9 10 11 म्हणजे 1.49 into 10⁻11 मीटर. लक्षात घ्या कन्सेप्ट काय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये दिलेला जो अंक आहे समजा x into 10⁻n हा जो आहे x 0.5 एवढा पण 5 पेक्षा कमी आणणं गरजेचं आहे. पॉइंट हे जर 6 बघितलं तर 5 पेक्षा जास्त आहे म्हणून अलीकडे आलो 0.6371. 4 घर अलीकडे आलो आणि ही 4 आणि ही 3 किती झाली 7 झाली. इथं लक्षात येतं आपल्याला हे आपल्याला 1.49 म्हणजेच आपण 0.5 आणि 5 च्या मध्ये आणण्यासाठी मग 2 घर अलीकडे आलो हे 6 3 आणि ही 2 म्हणजेच टोटल किती झालं 11. मग डिफरन्स कितीचा आहे इथं 10⁻11 आहे आणि इकडे किती आहे 10⁻7 म्हणजेच हा 11 - 7 म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे 4. सो ऑप्शन कोणता जो 10⁻4 जो असणार आहे तो आपला ऑप्शन असणार आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे आन्सर असणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढे नेक्स्ट क्वेश्चन ला जाऊ. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे रेशिओ ऑफ डायमेन्शन ऑफ प्लॅंक्स कॉन्स्टंट टू दॅट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे प्लॅंक्स कॉन्स्टंट काय आहे h आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तर I आहे. याचं डायमेन्शन कोणासारखं असेल सगळ्यांना माहित आहे E बरोबर काय असतं h न्यू. म्हणजेच h बरोबर काय आलं E अपॉन न्यू फ्रिक्वेन्सी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया mI/r² मी साध्या सोप्या भाषेत mr² लिहून टाकतो. चला एनर्जी आपण टाकली mgh आणि फ्रिक्वेन्सी न्यू न दाखवली परत हे mr² हे r * r.
लक्षात घ्या मास मास कॅन्सल झाला. मी काय करतोय मास मास कॅन्सल केलं. लक्षात घ्या इथं हाईटला रेडियस कॅन्सल कारण की डिस्टन्सला डिस्टन्स कॅन्सल करू शकतो. जी आलं तुमचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर स्क्वेअर सेकंड. फ्रिक्वेन्सी आली तुमची 1/2 सेकंड किंवा सेकंडची पॉवर -1 असं जरी लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल फ्रिक्वेन्सी. हे डिस्टन्स आला मीटर. परत एकदा मीटर मीटर कॅन्सल झालं. मायनस म्हणजे s ची पॉवर -1 जी फ्रिक्वेन्सी आहे आणि फ्रिक्वेन्सी हा आपला पहिलाच ऑप्शन आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. साधी सोपी टेक्निक आहे. रेशिओ म्हणल्यावर आपण डिनॉमिनेटर मध्ये आपण दुसरी क्वांटिटी न्यूमरेटर मध्ये आपण पहिली प्लँक्स कॉन्स्टंट h ने दाखवतात. मोमेंट ऑफ इनर्शिया I ने दाखवतात. E बरोबर h हा फॉर्म्युला माहित आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया समेशन mr चा स्क्वेअर हे आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. मग आपण साध्या सोप्या भाषेमध्ये mr स्क्वेअर लिहिला. E एनर्जी पोटेन्शियल घ्या किंवा कायनेटिक घ्या फरक पडत नाही. मी सोप्या भाषेत mgh घेतली. फ्रिक्वेन्सी न्यू आहे. r स्क्वेअर हे मी तुम्हाला लक्षात m आणि r स्क्वेअर तुम्हाला r into r लिहिलं. सेम क्वांटिटी मी कॅन्सल केल्या आणि मी आन्सर फाइंड आउट केलं युनिटच्या बरोबर. स्क्रीनशॉट घ्या आता तुम्ही. हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता. माझा नंबर आहे 8623004177. ओके. या नंबरला टॉपिकचं नाव आणि तुम्ही याची डीपीपी किंवा याचा जो पीडीएफ फाईल आहे तुम्ही मागू शकता. तुम्हाला सोडवण्यासाठी इझीच आहे. शक्यतो तुम्ही त्याची प्रिंट मारून जवळ ठेवा म्हणजे इकडे कॅल्क्युलेशन चालू आहे इकडे व्हिडिओ चालू आहे. तुम्ही सोडवण्यासाठी थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा. तुम्हाला त्याचं स्वतः पहिल्यांदा ट्राय करा. नंतर हे सोल्युशन बघून ट्राय करा. आन्सर मॅच करून तुम्हाला हे मिळून जाईल. तर इथं म्हटलेला आहे हा क्वेश्चन XVA ही डिस्प्लेसमेंट वेलोसिटी आणि एक्सेलरेशन आहे. तर याच्यामध्ये SHM हे करते टाइम टी आहे. याच्यामध्ये कोणती क्वांटिटी टाइम नुसार चेंज होणार नाही हे विचार. तर बघूया. बघा AT/x हे म्हणजे काय आहे थोडक्यात एक्सेलरेशन आहे. एक्सेलरेशन काय असतं मीटर पर स्क्वेअर सेकंड. हे तुमचं टाइम आलं तर ते मी सेकंड मध्येच लिहू. हे x आलं मीटर मध्ये म्हणजेच मीटर मीटर कॅन्सल होऊन s ची पॉवर -1. आता लक्षात येतंय हे डू नॉट चेंज विथ टाइम म्हणजे सेकंद तर चेंज व्हायला लागलं. पुढे जाऊया आपण. आता इथं AT म्हणजे काय थोडक्यात एक्सेलरेशन आहे मीटर पर स्क्वेअर सेकंड. टाइम तुमचं सेकंद आहे. प्लस कोणती का क्वांटिटी असणार इथे येस तर तुमचा ओरायच लागला म्हटल्यावर मी असं म्हणू शकतो ms/-1 हीच क्वांटिटी प्लस करायचीच गरज नाही. मग ह्याच्यावर सुद्धा तो काय आहे डिपेंडंट आहे. पण आता इथे AT पुढे चेक करूया. A म्हणजे काय आहे एक्सेलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंड आणि टाइम काय आहे सेकंद. म्हणजे इथे सुद्धा ती क्वांटिटी समथिंग क्वांटिटी पुरायला लागलेली आहे ms/-1. आता कोणता नसणार चौथा नसणार. मग करून दाखवा सर. सोडवून द्या. देतो सोडवून घ्या. बघा एक्सेलरेशन काय असतं मीटर पर स्क्वेअर सेकंड. टाइम काय असतं सेकंड. आता हे जे v आहे v काय सांगितलेलं आहे आपल्याला v वेलोसिटी सांगितलेली आहे आणि वेलोसिटी काय असते मीटर पर सेकंड. बघा ह्याच्यामध्ये मीटर पर मीटर हे कॅन्सल झालं. +1 आहे सॉरी -1 आहे ते वर आलं तर +1 होईल. म्हणजेच s ची पॉवर 2 हे सगळं कॅन्सल झालं. म्हणजेच इथं तुमचं s ची पॉवर काय म्हणजे 0 आली. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. लक्षात येते का? बघा मी प्रत्येकाच्या युनिट्स काढले. युनिट्स मध्ये सेकंद येते का बघितलं कारण की आपल्याला एक टाइम नुसार चेंज व्हायला नको आहे. ओके. क्वेश्चनचा अर्थ समजला. आपण बेसिक एनालॉजी लावल्या तर आपल्याला याचा आन्सर मिळून जातं. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. चला आता शेवटचा प्रश्न उरलेला आहे सीईटीचा. यानंतर आपण नीटला शिफ्ट होणार आहोत. नीटला त्याच्यानंतर आपण जेईई मेन्स आणि त्याच्यानंतर जेईई ऍडव्हान्स. तर आपण ज्या त्या पॉइंटच्या पीवायक्यू ज्या त्या टाइपनं कॅल्क्युलेट करत जाणार आहोत.
तर इथेच नेक्स्ट क्वेश्चन आहे सीईटी 2019 इन डॅम्प्ड एसएचएम द SI युनिट ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट एसएचएम मध्ये जो डॅम्पिंग कॉन्स्टंट आहे त्याचं आपल्याला काय पाहिजे तर SI युनिट पाहिजे पण डॅम्पिंग कॉन्स्टंट हा माहित होण्यासाठी आपल्याला त्याचं काय माहित असणं गरजेचं आहे तर फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे आता हा डॅम्पिंग कॉन्स्टंट हा आपल्याला एसएचएम मध्ये फॉर्म्युला येऊन जातो जो फोर्स आहे तो फोर्स कोण प्रोव्हाइड करतं तर डॅम्पिंग फोर्स आणि स्प्रिंग फोर्स प्रोव्हाइड करतो मग एफडी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी असतो आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट हा काय मानला जातो बी मानला जातो म्हणल्यावर आपल्याला बी कॅल्क्युलेट करायचं आहे पी बरोबर काय आहे एफडी अपॉन व्ही डॅम्पिंग कॉन्स्टंट मायनस याची मी मॅग्निट्यूड घेतलेली आहे फोर्स ऐवजी मी मास इनटू एक्सेलरेशन घेऊ शकता वेलोसिटी व्ही आहे मिनिट चेक करू मासचं केजी एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंद वेलोसिटीचं मीटर पर सेकंद म्हणजेच मीटर मीटर काय झाले कॅन्सल आणि याचा आन्सर आलेला आहे किलोग्रॅम 1 - 1 कॅन्सल झाला किलोग्रॅम पर सेकंद ऑप्शन नंबर आपल्याला कुठला निघालेला आहे डी हा आपल्याला ऑप्शन नंबर 4 आहे करेक्ट आन्सर आलेला आहे आन्सर कोणता आहे तर आपल्याला ऑप्शन नंबर डी आहे तर याच्यानंतर आपण नीटचा क्वेश्चन घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा सगळ्यांना हे समजलेलं आहे असं मी समजतोय नसेल तर तुम्ही शेजारी तुमच्या प्रिंट घेऊन बसायची पीडीएफ ची आणि तुम्ही पुढे सोडवा माझ्या बरोबर सोडवा पूर्णपणे सीईटी चे जरी क्वेश्चन सोडवले तर ते सुद्धा विचारण्याची शक्यता असते आता आपण नीटला जाऊ बघा याच्यानंतर मी क्रम ठेवलेला आहे जेणेकरून सीईटी लेवल नीट लेवल जेई लेवल त्यामध्ये मेन्स त्याच्यानंतर ऍडव्हान्स असा एक क्रम केलेला आहे आणि हे लेटेस्ट ट्रेंड मधले क्वेश्चन तुमच्या पुढे घेऊन येतोय तर हा जो आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट नीटचा आता या क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी युनिट विचारलं याच्यासाठी फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे थर्मल कंडक्टिव्हिटी ही कोणत्या लेटरने रिप्रेझेंट केली जाते थर्मल कंडक्टिव्हिटी के ने रिप्रेझेंट केली जाते फॉर्म्युला काय आहे dq upon dt is equal to ka delta t आता हे डेल्टा t अपॉन काय आहे फॉर्म्युला l हा फॉर्म्युला मग ह्या फॉर्म्युलावर k निवडून k चं काय करायचं युनिट काढायचं मग इथं कशात दिलंय जूल मध्ये दिलंय वॅट मध्ये दिलंय बघूया चला k इज इक्वल टू काय k बरोबर बघा हे डिवाइड इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाले आणि हे मल्टिप्लाय होतं कोण a आणि डेल्टा t ते डिवाइड झालं मग उरलं काय dq अपॉन dt ओके हे डेल्टा t म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे आता ही लेंथ युनिट काय असणार आहे मीटर असणार आहे जी एनर्जी आहे ती ही q जूल असणार आहे एरिया काय असणार स्क्वेअर मीटर मी त्याला m into m लिहू शकतो डेल्टा t म्हणजे हे तुमचं केल्विन आहे चेंज इन टेम्परेचर आणि हे टाइम काय आहे सेकंद आहे मग आता 1 मीटर कॅन्सल झालं जूल पर मीटर पर केल्विन पर सेकंद जूल पर मीटर पर केल्विन जूल पर मीटर पर केल्विन पण हे नाही आहे मग आता लक्षात घ्या जूल पर सेकंद यालाच आपण एनर्जी अपॉन टाइम यालाच आपण काय म्हणतो dq अपॉन dt जूल पर सेकंद किंवा यालाच आपण वॅट म्हणतो मग मी जूल पर सेकंद साठी काय लिहू शकतो वॅट लिहू शकतो काय लिहू शकतो वॅट लिहू शकतो वॅट पर मीटर पर केल्विन म्हणजेच ऑप्शन नंबर आपल्याला सी हा करेक्ट आला आन्सर ऑप्शन नंबर काय आलेला आहे सी आला तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थ्यांनो आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ चला 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 हा ब्लॅक कलर
जेणेकरून तुम्हाला डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी ठेवलेला आहे. मला पण त्रास होत नाही, हे पण त्याच्या पाठीमागचं उत्तर असू. आता हा डॅम्पिंग फोर्स आहे. परत एकदा मनाचाच क्वेश्चन आला जो आपण एसएचएम मध्ये शिकतो. काय आहे थोडक्यात जरा बघा, 12वी बघा, 11वी डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. ही जी स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला एक तुम्ही काय अटॅच केलाय, ब्लॉक अटॅच केलाय आणि ह्याला पाथ अटॅच केलाय आणि जर तुम्ही याला ऑसिलेशन दिला तर तुम्हाला जो डॅम्पिंग फोर्स आहे तो डॅम्पिंग फोर्स व्हेलॉसिटी तुमचं कमी करण्याचं, म्हणजे हे वेन जे पाहत आहे ते तुमचं व्हेलॉसिटीला अपोज करेल. आणि हा जो डॅम्पिंग फोर्स आहे कॉन्स्टंट हा बी असतो. बी बरोबर काय आला, FD/V म्हणजे फोर्स आहे. मग आपल्याला ह्याचं काय करायचं, युनिट काढायचं. परत एकदा फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन व्हेलॉसिटी. तुमची व्हेलॉसिटी वीज युनिट टाकू. चला, मासचं केजी, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड, म्हणजेच युनिट आलेलं आहे केजी पर सेकंड. म्हणजेच ऑप्शन नंबर आपला कुठे आहे, केजी पर सेकंड. ऑप्शन नंबर डी आहे, हे आपलं काय आलेलं आहे, सोल्युशन आलेलं आहे. ओके, ऑप्शन नंबर डी. ह्याचा घ्या स्क्रीनशॉट तुम्ही. चला पुढचा प्रश्न घेऊया. मागे दिवाळीचे फटाके फोडायला त्यामुळे कोणीही दचकू नये. आता काय करावं, क्वेश्चन सोडवावे. चला पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 नीटला याच्यावर क्वेश्चन नंबर 3 विचारलाय. आता आपल्याला हा जो क्वेश्चन आहे नीट 2021 चा, तो ऍक्च्युअली फॉर्म्युला कोणता आहे, तुम्ही बेसिक फॉर्म्युला माहित असेल तर मी तुम्हाला इथे सांगतो. N1U1 किंवा नंबर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल युनिटला असतो. N1U1 इज इक्वल टू काय असतो, N2U. हा फॉर्म्युला आपण समजायचा. तर बघ काय म्हटलं, एक डेन्सिटी ऑफ मटेरियल इन अ सीजीएस, म्हणजे सीजीएस मध्ये दिलेले आहे 4 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर. इन सिस्टम ऑफ युनिट्स, व्हिच ऑफ युनिट्स लेंथ काय घ्या तर 10 घ्या आणि मास काय घ्या तर तुमचं 100 घ्या. देन द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल विल बी, म्हणजे ह्याच्यात N1U1 हे मी मानतो सीजीएस, N2 हा आपल्याला विचारलाय आणि U2 त्यांनी घ्या म्हटलं. त्याच्यासाठी आपल्याला युनिट माहित आहे कशाचं, डेन्सिटीचं युनिट माहित आहे. काय माहित आहे, ग्रॅम सेंटीमीटरची पॉवर -3. ग्रॅम म्हणजेच काय आलं, मास आलं तुमचं 1 आणि सेंटीमीटर म्हणजे लेंथ आली तुमची -3. बघ याचा सीजीएस तर व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे. किती दिलेली आहे, 4 ग्रॅम सेंटीमीटरची पॉवर -3. N2 आपल्याला फाइंड करायचं. पण U2 जे युनिट आहे ते आपल्याला लेंथ 10 सेंटीमीटर घ्यायचं आहे. मग लेंथ 10 सेंटीमीटर घ्यायची असेल तर इथं 10 सेंटीमीटर, पण याची व्हॅल्यू जी असेल पॉवर काय असेल -3 घ्यावी लागेल. आता उरलं पण मास किती आहे म्हणलं 100 ग्रॅम, पण मास हे एकच आहे म्हणून मी तर पहिल्यांदा मास साठी घेतो. चला, मास 100 ग्रॅम हे याची पॉवर 1 आहे म्हणून मी तर 1 लिहितो. आणि दुसरं जे आहे लेंथ आहे ते 10 सेंटीमीटर घ्या म्हटलं आहे, याची पॉवर आली -3. आता कॅल्क्युलेट करू. चला, लेफ्टला वरलं 4 हे ग्रॅम सेंटीमीटरची पॉवर -3 and 2 100 ग्रॅम मी सरळ बाहेर काढला 100 ग्रॅम. आता हे 10 ची पॉवर -3 म्हणजे 10 to -1 10 to -3 झालं आणि हे काय सेंटीमीटरची पॉवर पण -3. लक्षात घ्या ह्या ग्रॅमला हे ग्रॅम कॅन्सल झालं, सेंटीमीटर पर क्यूबिक सेंटीमीटरला पर क्यूबिक सेंटीमीटर हे कॅन्सल झालं. इकडं 10 to -3 आणि हे 10 to 2 10 to -1 मल्टिप्लायचं डिवाइड होणार आहे. म्हणजेच 4 divided by 10 to -1 is equal to N2. म्हणजेच N2 हा आपला 10 to -1 वर आला प्लस झालं. मग आपल्याला जर कॅल्क्युलेशन येत नसेल तर काय करावे, ते -1 वर आल्यावर +1 म्हणजेच 4 into 10 म्हणजेच काय झालं आपलं 40 झालं. ऑप्शन नंबर कोणता आलेला आहे, बी आलेला आहे.
आलाय सिंपल मध्ये मी कॅल्क्युलेट केलं. तुम्ही n1 u1 n2 u2 किंवा तुम्ही लेंथ मास आणि टाइमच्या रूपात जर कंपेअर केलं तरी सुद्धा निघते. ज्या पद्धतीने तुम्ही 1 न्यूटन 10⁵ लाईन कॅल्क्युलेट करताना तुम्ही 1 न्यूटन x टाइम हे x लिहून काढलं तसं सुद्धा कॅल्क्युलेट केलं तरी चालतंय. पण एवढं लेंदी करण्यापेक्षा शॉर्ट ट्रिक आपण जाणार आहोत. चला घ्या स्क्रीनशॉट. लास्टचा क्वेश्चन नीटचा आपण बघणार आहोत. तर हा जो लास्टचा क्वेश्चन आहे काय विचारलाय तर याच्यामध्ये म्हटलंय युनिट ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. परमिटिव्हिटी म्हणजे फ्री स्पेस एप्सिलॉन नॉट फॉर्म्युला काय म्हणतात F is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R square कुलोम्ब्स लॉ. तर ह्यात एप्सिलॉन नॉट पाहिजे आपल्याला. डिवाइड इकडे असल्यानंतर इकडे होईल ते मल्टिप्लाय एप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 1/4 पाय हे Q1 Q2 अपॉन FR स्क्वेअर. ओके तर Q बरोबर 80 सगळ्यांना माहिती आहे. मग आता इथे चेक करूया Q बरोबर 80 किंवा 4 चे तुम्ही कुलोम्ब घ्या कारण की इथे चेक केलं तर कुलोम्ब येते. बघा ह्या 4 चे युनिट काय झालं कुलोम्ब. ह्या Q1 साठी कुलोम्ब Q2 साठी पण कुलोम्ब. हा फोर्स साठी न्यूटन आहे आणि डिस्टन्स जे आहे त्यासाठी मीटर म्हणजेच c स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर म्हणजेच कुठला ऑप्शन आहे तर कुलोम्ब स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर कोणता आहे तुमचा बी हे तुमचं आन्सर आहे. तर हे तुमचे नीटचे पीवायक्यू कंप्लीट झाले. आपण पहिल्यांदा सीईटी नंतर नीट आणि नंतर पाहिलं जेईई मेन्सचे पीवायक्यूज घेतो. लय मोठा क्वेश्चन आहे की मी जरा चेक करतो व्हिडिओ चालू आहे तर तोपर्यंत मी क्वेश्चन रीड करून घ्या. तर आता आपण जे मेन्सचे क्वेश्चन बघणार आहोत. टोटल 14 क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये आपण पहिल्या पॉइंट पासून जाऊ क्वेश्चन पासून जाऊ. तर पहिल्यांदा दिलंय हीट कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी. आता जी हीट कॅपॅसिटी आहे आपण ही हीट कॅपॅसिटी समजा C मानली. काय असते अमाउंट ऑफ हीट डेल्टा Q जे कितीनं 1 डिग्री सेल्सिअस ऑड असते डेल्टा. मग Q हीट आहे एनर्जी आहे ती जूल मध्ये डेल्टा T आहे जूल पर केल्विन. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो जूल पर केल्विन. पहिल्याच एच आलं 2 एच आलं 2 एच 2 हे कोणत्या ऑप्शन मध्ये तर हे मला सी ऑप्शन मध्ये दिसून येतं. पुढे बघूया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ बॉडी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ बॉडी डेल्टा Q इज इक्वल टू ms डेल्टा T लिहून माहित आहे. बघा अमाउंट ऑफ हीट ही काय असते ms डेल्टा T. ह्यामध्ये S काय आहे आपली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे. मग S बरोबर काय लिहू शकतो S बरोबर डेल्टा Q अपॉन m डेल्टा T. म्हणजेच डेल्टा Q चं काय आलं तर डेल्टा Q हीट आहे एनर्जी आहे जूल मध्ये. मास चं काय आलं kg. टाइम चे टेंपरेचर चं काय आलं केल्विन. जूल पर kg पर केल्विन म्हणजेच जूल पर kg पर केल्विन. आता लक्षात घ्या पहिला ऑप्शन आपला करेक्ट आला. ह्यात पहिला जो आहे तो C चा आहे करेक्ट. ए चा दुसरा मग ए चा दुसरा आला याचा तिसरा आला सी चा पहिला येईल. लेटेंट हीट कशाला दाखवतो आपण लेटेंट हीट आपण L ला दाखवतो. Q इज इक्वल टू mn लेटेंट हीट Q इज इक्वल टू mn. मग m बरोबर सॉरी L बरोबर काय लेटेंट हीट L ला दाखवतो. L बरोबर Q बाय m. Q एनर्जी आहे जूल आणि मास आहे जूल पर केजी. म्हणजे लेटेंट हीट आली आपली जूल पर केजी. थर्मल कंडक्टिव्हिटी आपण काढलेलीच आहे जूल पर सेकंद पर मीटर पर केल्विन किंवा वॅट पर मीटर पर केल्विन. हे आपण लास्ट चेक केलं. ऑप्शन नंबर आपला हा
पहिल्या स्टार्टलाच आलेला आहे, मला एकच माहित असलं तरी सुद्धा चालतंय, पण तुम्ही सगळ्याची तयार करून मला पुढचे क्वेश्चन जमवतो. फटाके उडत आहेत, ह्या स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन घे. आता हा जो क्वेश्चन आहे जेई 2025 ला, मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक मूवमेंट ह्याचं आपल्याला काय करायचंय, लिस्ट ए ची लिस्ट बी ला जोडायचं आहे. मग आता आपल्याला याचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला सगळे पॉइंट जे आहेत ते मॅग्नेटिझम मधले पॉइंट्स आहेत. तर मॅग्नेटिक इंडक्शन आपल्याला माहित आहे, मॅग्नेटिक इंडक्शन हे कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं जातं, पी न. आणि आपल्याला पी मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे पी हे आपल्याला याचं युनिट काय माहित आहे, टेस्ला किंवा गॉस असतं. म्हणजेच काय 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ काय असतं, गॉस असतं. मग आपल्याला पहिल्याच जे आहे ते गॉस, म्हणजेच ऑप्शन नंबर काय पहिल्याच 3 आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी H B बरोबर म्यू नॉट H, H बरोबर B बाय काय आला म्यू. आता ह्याचं जे युनिट आहे ते काय असतं, एंपियर पर मीटर असतं. एंपियर पर काय असतं, मीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स हा फाय, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फाय बरोबर काय असतं, BA. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय बरोबर EA. मग आता फ्लक्स हा तुमचा एक टेस्ला स्क्वेअर मीटर किंवा फ्लक्स हा आपल्याला याचे युनिट आहे वेबर. यालाच आपण मॅग्नेटिक फील्डचे जे आहे टेस्ला स्क्वेअर मीटर सुद्धा म्हणतो. मग एंपियर पर मीटर दुसऱ्याचं कोणतं, एंपियर पर मीटर दुसऱ्याचं आलं चौथं. मॅग्नेटिक फ्लक्स आला वेबर. आणि मॅग्नेटिक मूवमेंट इज प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ आणि डायरेक्ट त्याच्यामधलं डिस्टन्स, म्हणजेच एंपियर मीटर आणि लेंथ मीटर, एंपियर स्क्वेअर मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता पहिला. ह्या जोड्या तुम्ही मॅच करून तुम्ही सोल्युशन याचं काढू शकता. किंवा एचं किती आलं 3, एचं 3 पहिला आहे, दुसरा आहे शेवटचं. त्यामध्ये बीचं 2, बीचं 2, बीचं 2. बीचं किती आलंय बघा, जो आहे तो बीचं चौथा ऑप्शन आलाय. म्हणजे बीचा चौथा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय, याच्यामध्ये दिसतोय. ओके, परत याच्यामध्ये दिसतोय, चौथ्यामध्ये दिसतोय. मग आपल्याला लास्ट जो डी आहे, डी चा जो ऑप्शन आहे तो 1. मग D1 हा आपल्याला इथंच दिसून येतो. ऑप्शन नंबर आपला कोणता, चौथा हा करेक्ट आलेला आहे. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. फॉर्म्युले आहे 12वी मॅग्नेटिझम मध्ये होतील आपल्याला. आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जेईई 2025 ऑप्शन 4 ही घेऊ. ह्याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शन काढायचे. आता डायमेन्शन काढत असताना परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे एप्सिलॉन नॉट, परमिटिव्हिटी किंवा परमिटिव्हिटी म्हणजे आपल्याला म्यू नॉट फाइंड करायचा आहे. मग म्यू नॉट कोणत्या फॉर्म्युलाने काढता येतो, तर B बरोबर म्यू नॉट H, B बरोबर म्यू नॉट H आणि H बरोबर काय होतं, एंपियर मीटर होतं, एंपियर पर मीटर होतं. मग इथं आपल्याला साधं सोपं काढायला बघूया. चला, B बरोबर म्यू नॉट H, बघा 1, B इज इक्वल टू म्यू नॉट H. मग म्यू नॉट बरोबर काय आलं, B बाय H. मग B चं युनिट काय असतं किंवा B चा फॉर्म्युला काय असतं, F इज इक्वल टू BI. F इज इक्वल टू BIL. तर B इज इक्वल टू F अपॉन IL. H तसंच ठेवूया. चला आता याची युनिट्स फोर्स टाकूया किंवा पुढे एक स्टेप वाढवूया. फोर्सचं मास इनटू ऍक्सेलरेशन
हे HIL मास युनिट आलं kg, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, h एम्पियर पर मीटर, करंट एम्पियर, लेंथ मीटर, मीटरला मीटर कॅन्सल, म्हणजेच याच्यामध्ये डायमेन्शन मोर दॅन डायमेन्शन, लेंथ किती आली 1 आली, मास किती आलं 1 आलं, टाइम किती आलं -2 आलं, करंट किती आला करंट पण -2 आला, लेंथ 1 मास 1, लेंथ 1 मास 1, म्हणजे पहिल्याचा हा 3 आला, पहिल्याचा 3 कुठे आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. मग आता बाकीचे सुद्धा आपण चेक करू शकतो. मग बाकीचे कोणते आहेत? मॅग्नेटिक फील्ड B, F बरोबर BIL, तर B बरोबर काय असणार आहे F/IL. फोर्स सगळ्यांना माहित आहे MLT⁻², करंटचं एंपियर, लेंथचं मीटर, मीटर म्हणजेच मी इथं L लिहिणार आहे, L ला L कॅन्सल झालं म्हणजे L 0 झाला, M 1 झाला, T -2 झाला, करंट जो आहे तो तुमचा किती गेला -1. म्हणजेच L नसलेला ऑप्शन कोणता आहे तर सगळ्यातच आहे. इथं ऑप्शन नंबर कोणता सेकंड. म्हणजे आपल्याला लक्षात येते की हे आपल्याला कळलेलं काय असणार आहे आन्सर. मॅग्नेटिक मुवमेंट आपण जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ती कोणत्या कॅपिटल M ही पोल स्विंग इनटू डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, हे काय असतं एम्पियर मीटर, पोल लेंथ काय असतं मीटर, एम्पियर स्क्वेअर मीटर. म्हणजेच आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट ही आलेली आहे. मॅग्नेटिक फील्ड जे समजलं ते सेकंड झालं. मग आता उरलेले कोणतं असणार टॉर्शनल कॉन्स्टंट, आणि हा जो टॉर्शनल कॉन्स्टंट आहे याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला टो बरोबर c थीटा माहिती आहे बघा, टो इज इक्वल टू c थीटा, टॉर्शनल कॉन्स्टंट c, मग c बरोबर काय झालं टो अपॉन थीटा, टॉर्क काय आला न्यूटन मीटर, आणि अपॉन थीटा न्यूटनचं काय आलं MLT⁻², आणि ही लेंथ आली 1. म्हणजेच थीटा हे तुम्ही हे डायमेन्शन लेस आहे 1, म्हणजे डायमेन्शन लेस आहे काही याची व्हॅल्यू 1 टाकू, 0 इन लेंथ, 0 इन मास, 0 इन टाइम. मग ML2T⁻², म्हणजेच टॉर्शनल कॉन्स्टंट जो आहे तो फर्स्ट ऑप्शन आला. अशा पद्धतीने पण प्रत्येकाचं डायमेन्शन काढणार आहोत का, तर जरी आपल्याला आन्सर माहित असेल मी काढतोय कारण की तुम्हाला सगळं येणं गरजेचं आहे. घ्या स्क्रीनशॉट, मी जरा बाजूला जातो. जो क्वेश्चन नंबर 4 आहे याच्यामध्ये हा आता लक्षात घ्या, हा थेरी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही एनसीईआरटी किती बारीक रीड करता याच्यावर हा क्वेश्चन पडला. क्वेश्चन नंबर 4, पहिला काय दिला एस्ट्रोनॉमिकल युनिट AU पार्सेक PC लाइट ईयर LY आर युनिट्स ऑफ मेजरिंग एस्ट्रोनॉमिकल डिस्टन्सेस. बरोबर आहे. हे काय मेजर करतं बाळांनो, तर डिस्टन्स मेजर करतं. लाइट ईयर हे टाइम मेजर करत नाही. लाइट ईयर म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाइट इन 1 इयर, त्याला आपण लाइट ईयर म्हणतो. म्हणजे ते डिस्टन्स मोजतं. पार्सेक सुद्धा युनिट हे डिस्टन्स मोजण्याचं आहे. पण आपल्याला इथं असं दिलंय की एस्ट्रोनॉमिकल युनिट इज लेस दॅन पार्सेक आणि इट इज लेस दॅन लाइट ईयर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टेटमेंट फर्स्ट तर करेक्ट आहे, पण हे जे दिलंय आपल्याला हे आपल्याला इनकरेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला थेरी बेस्ड डायरेक्ट क्वेश्चन विचारला. स्टेटमेंट 1 इज करेक्ट आणि स्टेटमेंट 2 इज हे काय असणार आहे इनकरेक्ट. म्हणजेच आपल्याला याचं जर सोल्युशन पाहिजे असेल डिटेल मध्ये तर तुम्ही ती थेरी वाचणं गरजेचं आहे. काय मोठं असतं, पर्सेक मोठं असतं, एस्ट्रोनॉमिकल युनिट हे लहान असतं, त्याच्यानंतर लाइट ईयर असतं आणि त्याच्यानंतर पार्सेक असतं. हे आपल्याला सिक्वेन्स तुम्हाला एनसीईआरटी मध्ये मिळून जाईल. 1 एस्ट्रोनॉमिकल युनिट पेक्षा लाइट ईयर जास्त असतं, लाइट ईयर पेक्षा जे तुमचं काय आहे पर्सेक हे मोठा आहे.
तुम्ही हे लिहून घेऊ शकता स्टार. याचा अर्थ एनसीईआरटी थेरोटिकल क्वेश्चन जे एनसीईआरटी मध्ये आहेत ते तुमचे डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. चला पुढे जाऊ. तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, मला तर बडबडावंच लागेल. तुम्ही आपला स्क्रीनशॉट घेऊन मोकळा झाला असेल पुढे जाऊया. 2023 चा जे मेन्सचा क्वेश्चन आहे, टॉर्क, एनर्जी डेन्सिटी, प्रेशर ग्रेडियंट, इम्पल्स याचं आपल्याला युनिट्स विचारलेलं आहे. मग आता इथं लक्षात घ्या, जो टॉर्क आहे तो काय असतो? टॉर्क हा फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतो. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा डिस्टन्स इंटू परपेंडिक्युलर फोर्स कसे असू दे ते एकमेकांवर परपेंडिक्युलर युनिट आलं याचं किंवा फोर्सचं व्हॅल्यू मास इंटू एक्सेलरेशन आणि हे डिस्टन्स म्हणजे मासचं केजी, एक्सेलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंड, डिस्टन्स मीटर म्हणजे किलोग्रॅम स्क्वेअर मीटर आणि पर स्क्वेअर सेकंड म्हणजे टॉर्कचं चौथं आलं. पहिल्याचं चौथं कुठल्या ऑप्शन मध्ये? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग समजा तुम्हाला एनर्जी डेन्सिटी माहित नाही, एनर्जी डेन्सिटी माहित नाही, प्रेशर ग्रेडियंट पण माहित नाही, मग इम्पल्स तर माहित असतो. मग इम्पल्स काय असतो? J इज इक्वल टू F इंटू T असतो. फोर्स इंटू टाइम असतं. फोर्स इज इक्वल टू काय आलं? मास इंटू एक्सेलरेशन आणि टाइम्स काय आलं? T. मासचं काय आलं? kg, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड टाइम्स सेकंड म्हणजे 1 सेकंड कॅन्सल झाला म्हणजेच किलोग्रॅम मीटर पर सेकंड म्हणजे डी वाल्याचं कोणतं आलं? हे आलं डी वाल्याचं सेकंड. आता डी वाल्याचं सेकंड कुठं आहे? सो इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग आपल्याला सगळे का गरजेचं आहे मगाशी म्हटलं तर त्याचा आता इथं प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? तर जेव्हा ग्रेडियंट ही टर्म येते एखाद्या क्वांटिटीला व्हेलॉसिटी ग्रेडियंट असतो, टेम्परेचर ग्रेडियंट असतो, प्रेशर ग्रेडियंट असतो किंवा पोटेन्शियल ड्रॉप ग्रेडियंट जेव्हा आपण ग्रेडियंट म्हणतो म्हणजे डिस्टन्स डिवाइड करायचं. मग प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? प्रेशर अपॉन डिस्टन्स. प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. डिस्टन्स तुमचं x, फोर्स झालं मास इंटू एक्सेलरेशन, हे एरिया इंटू x आहे. युनिट चेक करू. मासचं केजी, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, हे एरिया लेंथ हे तुमचं क्यूबिक मीटर आहे. म्हणजे m ची पॉवर -2 आहे किलोग्रॅम, m raised to -2, s raised to -2. ऑप्शन सी चा काय आला? 3 आला. मग सी चा 3 कुठं आहे? इथंच आहे. बाकीच्या ठिकाणी इथं आहे. पण असं काय केलं म्हणजे ऑप्शन नंबर 14 क्लिअर असणार. मग एनर्जी डेन्सिटी काय असते? सर आम्हाला तर एनर्जी माहित आहे पण एनर्जीची डेन्सिटी काय असते हे आम्हाला सांगा. एनर्जी डेन्सिटी हे आपल्याला काय असते? तुम्हीच सांगा मला काय असते एनर्जी डेन्सिटी. तर डेन्सिटी जनरली तुम्हाला माहित असेल. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी पण काय असणार? एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी काय असते? mgh. पोटेन्शियल घ्या, कायनेटिक घेतली बरं कायनेटिक. चला हाफ ऑफ काय असेल? mv² आणि डेन्सिटी तुम्ही काय केले? mgh. मास ना मास कॅन्सल झालं. v² म्हणजे व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड चा स्क्वेअर, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर स्क्वेअर सेकंड, हाइट आली तुमची मीटर. हे सोडून m ची पॉवर 2, s ची पॉवर -2, इथं आलं m ची पॉवर 2, s ची पॉवर -2. कुठं बनलेलं आहे एनर्जी डेन्सिटी? हाफ ऑफ mv². कुठं बनलेलं आहे एनर्जी डेन्सिटी? एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम 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 व्हॉल्यूम. हा काय ओळख केला तुमच्या नावाला? व्हॉल्यूम मी काय घ्यायला पाहिजे होता? LBH घ्यायला पाहिजे होता. हा LBH मी परत एकदा करतो. हा कायनेटिक एनर्जी घ्या किंवा पोटेन्शियल. कायनेटिकली हाफ ऑफ mv² हे आलं LBH. मासचं केजी हे आपलं युनिट नसतं. वेलोसिटीचं मीटर पर सेकंड पण ह्या ब्रॅकेटचं काय झालं? स्क्वेअर. लेंथ झाली मीटर, विड्थ झाली मीटर, हाइट झाली मीटर. मग हे केजी तसंच मीटरचा स्क्वेअर आणि ह्यातले 2 मीटर गेले, एक राहिलं, वर उचललं मायनस झालं. s ची पॉवर काय झाली? -2 म्हणजेच किलोग्रॅम पर मीटर
पर स्क्वेअर सेकंड. ऑप्शन नंबर आपल्याला कोणता करेक्ट आलेला आहे? ऑप्शन नंबर डी हे आपलं आन्सर आलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. पुढे जा. आता तिथं काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? हा, इलेक्ट्रिक फील्ड दिले. इलेक्ट्रिक फील्ड काय असते? F बरोबर QE. फॉर्म्युला मी सांगतोय, लक्षात घ्या. F इज इक्वल टू QE. मग E बरोबर काय झालं? E बरोबर F अपॉन Q म्हणजे न्यूटन पर कुलॉम, किंवा E बरोबर -dV अपॉन dx असते व्होल्ट पर मीटर. हे इलेक्ट्रिक फील्डचे युनिट आहे, न्यूटन पर कुलॉम किंवा व्होल्ट पर मीटर. मग आपल्याला इथं न्यूटनच्या रूपात दिलेलं आहे. मग याचा युनिट A आणि B काढा. जेव्हा A च काढायचं तेव्हा B 0 ठेवा, जेव्हा B काढायचं A 0 ठेवा. चला, फॉर्म्युला काय आहे मी एकदा लिहितो इथं. E बरोबर किंवा E बार बरोबर वेक्टर कोऑर्डिनेट आहे A अपॉन x स्क्वेअर युनिट वेक्टर I कॅप प्लस B अपॉन y क्यूब युनिट वेक्टर J कॅप. मी साधी सोपी टेक्निक देणार, माझी स्वतःची टेक्निक. जेव्हा तुम्हाला A काढायचं आहे, फॉर A B काय करा? 0. मग काय? E बरोबर A बाय x स्क्वेअर इनटू ट्रायंगल. हे x डिवाइड आहे, इकडे गेला मल्टिप्लाय झालं, म्हणजेच काय? A बरोबर EX आलं. हे I कॅप वगैरे डायरेक्शन नंतर बघू, आणि इथे डायरेक्शनला थोडं महत्त्वाचं आहे. इथे इचं युनिट काय आलं? न्यूटन पर कुलॉम, आणि डिस्टन्स युनिट काय? मीटर. मग जर मी A काढताना B 0 ठेवला, तर आता B काढताना E काय घेऊ? 0. काय आलं? E बरोबर P अपॉन y क्यूब युनिट वेक्टर J कॅप. तर B बरोबर E इंटू y क्यूब. E काय आहे? न्यूटन पर कुलॉम. y हे डिस्टन्स आहे, न्यूटन पर क्यूबिक मीटर. हे आपण जो कुलॉम आहे तो आला. इथं तुम्ही ऑप्शन टॅली करू शकता. न्यूटन मीटर पर कुलॉम A आला. न्यूटन मीटर पर कुलॉम. The SI units of A and B. नाही, x नाही, x चा काय आहे? स्क्वेअर. तर इथं आपल्याला x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर न्यूटन स्क्वेअर मीटर पर कुलॉम. न्यूटन स्क्वेअर मीटर पर कुलॉम स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. न्यूटन क्यूबिक मीटर पर कुलॉम हा आपला ऑप्शन नंबर 3 करेक्ट आला. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. चला चला चला, आता आपण पुढे जाऊ. तोपर्यंत मी व्हिडिओ चालू बघतो. आणि 52 मिनिट 12:30 वाजलेत रात्रीचे. कारण की दिवसात फटाकड्याच वाजणार. दिवाळी आहे, दिवाळी आहे, दिवाळी. चला, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. सरफेस टेन्शन काय असतं? सरफेस ला आलेलं टेन्शन हे सरफेस टेन्शन असतं. असला फॉर्म्युला नाही. काय आहे? फोर्स, टेंजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. त्याचं युनिट काय आहे बाळांनो? फोर्सची व्हॅल्यू टाका सगळ्यांनी. मास इनटू एक्सेलरेशन, लेंथ बाय लेंथ. मासचं kg, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, लेंथचं मीटर कॅन्सल, kg पर स्क्वेअर सेकंड. म्हणजे सरफेस टेन्शनचं प्रेशर बरोबर फोर्स अपॉन एरिया. फोर्सचं मास, एरियाचं स्क्वेअर मीटर किंवा पहिल्यांदा हे तसाच ठेवा. लक्षात घ्या, मी फॉर्म्युला फोडतोय तर फॉर्म्युलाच फोडतोय. एरिया एल इंटू बी दिलं तरी चालेल, पण मला माहिती आहे एरिया स्क्वेअर मीटर युनिट आहे. मासचं kg, एक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड, एरिया मीटर इंटू मीटर, 1 मीटर कॅन्सल झालं म्हणजे किलोग्रॅम पर मीटर पर स्क्वेअर सेकंड. मग आपल्याला प्रेशरचं काय आलं? तिसरं, म्हणजे चौथं तिसरं पहिल्यांदाच दिसते. चला, विस्कॉसिटी. फॉर्म्युला हा फ्लूइड मधला आला. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी साठी 2 फॉर्म्युला आहेत. कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी ईटा दाखवतात कशाने? दगड, विटा, सिमेंट मिळाल्याने.
eta कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी eta ने रिप्रेझेंट करतात. एक आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे फोर्स इज प्रोपोर्शनल टू आणि प्रोपोर्शनल कॉन्स्टंट eta घेतलाय. कशाला फोर्स प्रोपोर्शनल आहे a आणि dv अपॉन dx ला, आणि दुसरा स्टोक्स लॉ F इज इक्वल टू 6 पाय eta rv. मग eta बरोबर तुम्ही कोणताही फॉर्म्युला वापरा, साधा सोपा दुसरा घे. चला eta इज इक्वल टू F अपॉन 6 पाय rv, फोर्स मास इनटू एक्सेलरेशन, r 6 पाय कॉन्स्टंट आहे, r आणि p. चला मास kg, मास काय झालं kg, एक्सेलरेशन चं मीटर पर स्क्वेअर सेकंड, रेडियस चं मीटर वर आलं पर मीटर, वेलोसिटी मीटर पर सेकंड म्हणजे सेकंड पर मीटर असू शकतो. 1 मीटर झाला कॅन्सल, 1 सेकंद झाला कॅन्सल, म्हणजेच काय आलं किलोग्रॅम पर मीटर पर सेकंद. म्हणजेच ऑप्शन सी चा काय आला, 1 आला. 4 3 1 2 आणि इंपल्स आपल्याला माहित आहे काय असतं, J इज इक्वल टू F इनटू डेल्टा T. म्हणजेच ऑप्शन नंबर आपला पहिलाच करेक्ट आलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा फॉर्म्युले लिहून घ्या. चला 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 8 नंबरचा क्वेश्चन, टोटल 14 क्वेश्चन आहे, कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. बघा पहिला पॉइंट क्लिअर होत आहे मेजरमेंटचा. इथं टॉर्क, टॉर्क हा काय असतो, टॉर्क असतो सर गाडी फिरल्या गेल्यावर टॉर्क विचारत सांगतात, तिथं एवढी पॉवर आहे तेवढा टॉर्क आहे. टॉर्क हा फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स काय न्यूटन, डिस्टन्स काय मीटर, टॉर्क चे युनिट काय न्यूटन मीटर. पहिल्याच तीन हित आणि हित आहे. स्ट्रेस, स्ट्रेस काय असतो, स्ट्रेस गाडी फिरल्यानंतर हत्ता भरायला जो येतो तो स्ट्रेस येतो. स्ट्रेस तसलं काय नाही, फोर्स अपॉन काय असतं एरिया. स्ट्रेस इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स अपॉन परपेंडिक्युलर एरिया. म्हणजे फोर्स चे युनिट आलं न्यूटन, एरियाच आलं स्क्वेअर मीटर. म्हणजेच स्ट्रेस आलं, परत बीच आलं चार्ज, बीच आलं चार्ज, म्हणजे हित हा ऑप्शन बी नंबर करेक्ट. लेटेंट हिट L ला दाखवतात Q इज इक्वल टू mn, तर L इज इक्वल टू Q अपॉन m. Q आलं जूल, मास आलं kg, जूल पर kg, c आलं 2 बरोबर. आणि पॉवर लक्षात घ्या, पॉवर हा काय असतो, पॉवर हा वर्क अपॉन टाइम असतो. मग वर्कचं काय असतो, वर्कचं जूल असतं आणि टाइमचं काय असतं सेकंड. पण सर इथे जूल पर सेकंड म्हणजे की आन्सर. वर्क काय असतं, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असते. मग फोर्स काय आला न्यूटन, डिस्प्लेसमेंट आले मीटर, टाइम आलं सेकंड. न्यूटन मीटर पर सेकंड, पॉवर झालं पहिलं म्हणतोय, पॉवर झाला फर्स्ट. अशा पद्धतीने इथं आपण फॉर्म्युल्यांच्या आधारावर आपण युनिट्स कॅल्क्युलेट केल्या. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. चला चला पुढं चला, पुढच्या क्वेश्चनला चला. इथे गेला काय आपला डॉट. चला 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 चला. हा आता विषय काय आहे, रेडबर्ग कॉन्स्टंट, प्लँक्स कॉन्स्टंट, मॅग्नेटिक फील्ड एनर्जी डेन्सिटी, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, ह्यांचं काय करा, एकमेकांचं युनिट चेक करा आणि आन्सर सांगा. बघा आता हे माहित असण्यासाठी आपल्याला सगळे फॉर्म्युले 11th आणि 12th चे येणे गरजेचं आहे. ऍक्च्युअली हा टॉपिक पहिल्यांदा शिकवला जात नाही, पण जरी शिकवला तरी यातले फॉर्म्युले येत नाहीत म्हणून घाबरून जायचं आहे. तर आपण बघू वन बाय वन कसं कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा काय करायचं आहे. जेव्हा तुम्हाला पूर्ण टॉपिक समजेल तेव्हा फॉर्म्युला तर येऊन जाईल, तेव्हा तुम्हाला युनिट. रेडबर्ग कॉन्स्टंट, ऍक्च्युअली रेडबर्ग कॉन्स्टंट वेगळा, रेनॉल्ड्स नंबर वेगळा. नंबर असला तरी युनिट नसणार आहे, मी ते युनिट आहे सगळे. पण रेडबर्ग
कॉन्स्टंट कुठे येतो तर ऍटम्स मध्ये येतो जेव्हा आपण त्याची एनर्जी काढतो आणि त्याचं रिलेशन वेव्हलेंथ काढतो 1/λ इज इक्वल टू हा वेबर कॉन्स्टंट याची व्हॅल्यू हा फॉर्म्युला काय आहे 1/mi² मायनस 1/nf². मग आता फायनल स्क्वेअर मायनस इनिशियल स्क्वेअर असेल. आता लक्षात घ्या हे नंबरच आहे वर रेनॉल्ड नंबर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ म्हणजेच याचं जे युनिट आहे ते पर मीटर येणार. वेव्हलेंथ मीटर मध्ये मोजले जाते पर मीटर म्हणजेच पर वेव्हलेंथ म्हणजेच काय पर मीटर आलं म्हणजे पहिल्याच आलं पहिल्याचं तिसरं कुठं आहे इथं आहे तिसऱ्यात आहे आणि चौथ्यात. पुढे जाऊया प्लँक्स कॉन्स्टंट याच्या दाखवतात E बरोबर काय आहे h न्यू तर h बरोबर काय आलं E/न्यू. एनर्जी दिली कोणती F पोटेन्शियल U mgh आणि ही न्यू मासचं kg ऍक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड हाईटचं मीटर आणि फ्रिक्वेन्सी 1 सेकंद म्हणजेच h ची पॉवर 1 झाली वर आल्यावर. हे कॅल्क्युलेट करू kg स्क्वेअर मीटर पर सेकंद kg स्क्वेअर मीटर पर सेकंद. आता मॅग्नेटिक फील्ड एनर्जी डेन्सिटी जी मॅग्नेटिक फील्ड एनर्जी डेन्सिटी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करण्या अगोदर आपण एनर्जी डेन्सिटी ही आपण E/v कॅल्क्युलेट करू. एनर्जी डेन्सिटी सगळ्यांनी मॅग्नेटिक असू द्या किंवा इलेक्ट्रिक असू द्या ही एनर्जी डेन्सिटी काय असते तुमची E/v असते. एनर्जी आली mgh व्हॉल्यूम आला v lbh म्हणला तरी चालेल मासचं kg ऍक्सेलरेशनचं मीटर पर स्क्वेअर सेकंड हाईटचं मीटर व्हॉल्यूम आला क्यूबिक मीटर. ह्यातले 2 मीटर काय झाले कॅन्सल किलोग्रॅम पर मीटर पर स्क्वेअर सेकंद किलोग्रॅम पर मीटर पर स्क्वेअर सेकंद म्हणजे c चं आलं चौथं कुठं आहे इथं आहे b चं दुसरं तर आलेलंच होतं. आता कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आताच सांगितले F इज इक्वल टू 6 पाय ईटा आर हा साधा सोपा लक्षात ठेवा. ईटा बरोबर काय F/6 पाय RV फोर्स मास इनटू एक्सेलरेशन RV 6 पाय कॉन्स्टंट आहे. मास kg एक्सेलरेशन मीटर पर स्क्वेअर सेकंड रेडियस डिस्टन्स मीटर रेडियस मीटर वेलोसिटी मीटर पर सेकंड यातला 1 मीटर कॅन्सल पर सेकंड मधला 1 कॅन्सल म्हणजे किलोग्रॅम पर मीटर पर सेकंड म्हणजे पहिला. तर हा ऑप्शन नंबर कोणता आहे चौथा आन्सर आपला करेक्ट आहे. घ्या स्क्रीनशॉट. पुढे जाऊया. हत्तीचा बघा E/h विचारला. E म्हणजे काय इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. E म्हणजे काय आहे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग आता इलेक्ट्रिक फील्ड आणि इंटेन्सिटी मला लक्षात घ्या ह्यो जो E आहे E साठी आपण काय लिहू शकतो F/q. F बरोबर q तर E बरोबर काय F/q. तुम्ही मगाशीच बघितलं B बरोबर म्यू नॉट काय असतं h तर h बरोबर काय झालं B/म्यू नॉट. मग आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर काय होणार आहे बघा तर F/म्यू नॉट अपॉन B इंटू q. मग आता त्याचं फोर्स काय असतं मास इंटू ऍक्सेलरेशन. आता म्यू नॉट जर म्यू नॉट चं काढायचं असेल तर आपल्याला h चं डायरेक्टच माहित आहे एम्पियर पर मीटर असतं इंटेन्सिटी h बरोबर म्यू नॉट ni. h बरोबर म्यू नॉट ni हा फॉर्म्युला आहे. h बरोबर म्यू नॉट ni नंबर h
नंबर ऑफ टर्न्स h बरोबर येणार नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय असतं एम्पियर पर मीटर असतं h बरोबर येणार h बरोबर येणार लक्षात ठेवा h बरोबर काय आहे n हा नंबर ऑफ टर्न्स कॅपिटल n अपॉन l हा असतो n आणि i चला हे काय आलं बघा f अपॉन हा q इथं मी हा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजेच कॅपिटल n अपॉन l i आणि हा q एकदा खाली गेला फोर्स काय आलं मास इनटू एक्सेलरेशन हे पर युनिट लेंथ वर गेलं हे नंबर ऑफ टर्न्स n तसंच ठेवलं i आणि q बरोबर परत एकदा it तर आपल्याला मास आलं kg एक्सेलरेशन आलं मीटर पर स्क्वेअर सेकंड लेंथ आली मीटर चला n कॉन्स्टंट आहे i चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर आणि हे टाइम म्हणजे सेकंड मग आता हे जर वर नेलं तर किलोग्रॅम स्क्वेअर मीटर s रेस टू -3 आणि a रेस टू -2 हे डायमेन्शन कशाच येतं जूल मध्ये एम्पियर येणारच नाही ohm ओहम हे रेजिस्टन्स युनिट आहे v बरोबर i तर r बरोबर v अपॉन i v बरोबर w अपॉन q आणि हे आलं i w म्हणजे अपॉन q अपॉन i वर्क आलं फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट q बरोबर i t लक्षात घ्या फोर्स मास इनटू एक्सेलरेशन हे i चा स्क्वेअर t मास kg बरोबर एक्सेलरेशन चं मीटर पर स्क्वेअर सेकंद जरा कॅल्क्युलेट करू मास kg एक्सेलरेशन चं मीटर पर स्क्वेअर सेकंद डिस्प्लेसमेंट चं मीटर करंट चं a स्क्वेअर t चं s kg m स्क्वेअर बरोबर s रेस टू -2 आणि हे -3 म्हणजेच आपला आन्सर हे b हे करेक्ट लक्षात घ्या फॉर्म्युला निघून जातो h f बरोबर q तर e बरोबर f अपॉन q h बरोबर नंबर ऑफ टर्न्स h बरोबर या हे तुम्हाला मॅग्नेटिझम आणि किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला मिळून जाईल म्हणजे ससेप्टिबिलिटी काय असते किंवा मॅग्नेटिक फील्ड काय असते मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ काय असते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील h बरोबर n आहे हा n हा असतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ तर ऑप्शन नंबर हा आपला 3 सॉरी कोणता 2 ओहम करेक्ट आला चला घेतला असा स्क्रीनशॉट आपण जाऊया पुढे तोपर्यंत मी चेक करतो हे जरूर आहे क्वेश्चन नंबर 11 जेई मेन्स तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारले की असाइनमेंट ऑफ डायमेन्शन ऑफ अंडर रूट ऑफ एप्सिलॉन नॉट अपॉन म्यू नॉट तर मी काय करतो मी याला एक साध्या सोप्या पद्धतीमध्ये लिहितो हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला सगळ्यांना माहित असावं c ही स्पीड ऑफ लाइट आहे आणि हे कसं कॅल्क्युलेट केलंय 1 अपॉन अंडर रूट ऑफ म्यू नॉट एप्सिलॉन नॉट हेच आहे 3 * 10⁸ त्याचे युनिट आहे मीटर पर सेकंद मग आता ह्याचं युनिट किंवा डायमेन्शन्स पाहिजे तर युनिट वरून आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो बघा मी हे जे आहे अंडर रूट ऑफ एप्सिलॉन नॉट अपॉन म्यू नॉट मी याच्यामध्ये एक्स्ट्रा काय घेतो एप्सिलॉन नॉट घेतो मग मी याला काय लिहू शकतो वेगवेगळे लिहू शकतो नाही एप्सिलॉन नॉट चा स्क्वेअर झाला स्क्वेअर बाहेर आला स्क्वेअर रूट मधून हे काय आलं 1 अपॉन अंडर रूट ऑफ म्यू नॉट एप्सिलॉन नॉट ही ऍक्च्युअली c ची व्हॅल्यू आहे म्हणजे c इंटू एप्सिलॉन नॉट हे c आहे ओके एप्सिलॉन नॉट कसं c एप्सिलॉन नॉट कसं काढायचं तर सगळ्यांना माहिती आहे कुलम्ब्स लॉ f = 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट q1 q2 अपॉन r चला टाकू c एप्सिलॉन नॉट ची किंमत हे इथं आणलं हे इथं नेलं 1 अपॉन 4 पाय इथं उरलं q1 q2 अपॉन r चा स्क्वेअर चला डायमेन्शन c युनिट टाकूयात चला मीटर पर सेकंड q1 it q2 it म्हणजे एंपियर सेकंद
ampere second. Force, mass into acceleration, mass kg, acceleration मीटर पर second. Distance मीटर पण मीटरचा काय झाला स्क्वेअर. चला मास एक कॅन्सल झालं, प्लस 2m आहे, वर आल्यावर काय आलं मायनस, सॉरी m ची पॉवर मायनस 2, m कॅन्सल झाला, m रेस टू 1. मास आलं kg, kg ची पॉवर काय मायनस 1. लेंथ झाली, मास झाला टाइम, -1 + 1 कॅन्सल झालं, पण -2 वर आल्यानंतर +2 आणि म्हणजे h ची पॉवर 3 झाली. आता उरला a ची व्हॅल्यू काय आहे स्क्वेअर. चेक कर, m रेस टू -2. तर एंपियर ची पॉवर 2 कुठे आहे, इथं पहिल्यात आहे, पहिलाच आहे. एंपियर ची पॉवर 2, टाइम ची पॉवर 3, बरोबर आहे, टाइम सेकंद असतं. किलोग्राम म्हणजे मास ची पॉवर -1, एल ची पॉवर काय आले -2, म्हणजे ऑप्शन 1 हा तुमचा काय आला आन्सर आला. चला पुढे जेई 2019. तर आपल्याला LRC हे इंडक्टन्स, रेझिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि व्ही व्होल्टेज दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे कोणाचं, L. आता परत इथं प्रत्येकाचं डायमेन्शन फाइंड आउट करण्याऐवजी आपल्याला एक मिनिट, टाइम किती झाले, जास्त झाले, काय करायचं आहे, L R C हे डायमेन्शन आपल्याला हे आपण कशा पद्धतीने मॉडिफाय करू शकतो. तर हे आपण L/R वेगळा करू शकतो. L बाय काय वेगळा केला R. परत RC मी बघा, मला RC च माहित असते, टाइम असते, पण मला एक्स्ट्रा R झाला. आणि शेवटचं कोणतं उरलं, V उरलं. बघा V उरलं, मी हे असं लिहू शकतो का, L/R च 1 टाइम असतं. परत मी एक काय घेतला, R एक्स्ट्रा घेतला, तो दिला, R बाय काय उरलं V. बघा R काय झालं कॅन्सल झालं, म्हणजेच L/RCV राहील. हे L/R चं जे डायमेन्शन आहे ते काय असतं, T असतं. RC हा 1/T असतो. मग आता R/V काय असतं, R/V काय असतं, R/V V बरोबर आहे, V बरोबर आहे. तर R/V हा काय असतो, R/V हा काय असतो 1/I असतो. T ला T कॅन्सल, म्हणजेच करंटची पॉवर -1, म्हणजेच करंटचे युनिट काय आहे एंपियर, एंपियरची पॉवर काय -1. ऑप्शन नंबर हा काय फर्स्ट. आता हे जे LCR सर्किट आहे किंवा RC हा टाइम कॉन्स्टंट असतो तो, आता हे आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत त्या त्या इक्वेशन मध्ये होऊन जाते. म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा कॅपॅसिटन्स बघत असाल तेव्हा चार्ज जो असतो तो Q बरोबर Q नॉट इन ब्रॅकेट 1 - e raised to -t डिवाइड बाय RC. RC चे डायमेन्शन असेल ते Tच असणार. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल टाइम हे RC बरोबर आहे, हे L/R. मग इंडक्टन्स मध्ये किंवा रेझिस्टन्स जेव्हा कॉम्बिनेशन आहे तिथं होऊन जाईल R/V हा तुम्हाला झालेलाच आहे ओहम्स लॉ, V = IR. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या.
आता उरलेले आहेत दोन क्वेश्चन, 13 आणि 14. क्वेश्चन नंबर 13 हा काय विचारला गेलेला आहे? तर क्वेश्चन नंबर 13 मध्ये द डेन्सिटी ऑफ मटेरियल म्हणजे ही एसआय फॉर्म मध्ये दिलेला आणि पहिले मगाशी मी जसं सांगितलं n1 u1 is equal to n2 u2 हा फॉर्म्युला घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करा. बघा मी ह्याला मानतो 128 ला n1 u1 आणि उरलेला आहे ते n2 u2 हा फॉर्म्युला वापरतो आणि कॅल्क्युलेट करतो. n1 u1 म्हणजे हा नंबर आहे 128 आणि u1 काय आहे किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर. n2 काढायचा नंबरच काढायचा आहे मला, पण युनिट मला वेगळं घ्यायचं. युनिट काय घ्यायचं आहे मला 25 सेंटीमीटर. पण आपल्याला 25 सेंटीमीटर हे नको आहे, मला काय पाहिजे त्याची पॉवर -3 पाहिजे. आता बोलला कोण मास. मास हे तुम्हाला 50 ग्रॅम. सो हे पूर्ण म्हणलो असं म्हणणार. लक्षात घ्या हे युनिट कशाचं आहे डेन्सिटीचं. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम किंवा दिलेलंच आहे मास केजी व्हॉल्यूमचं क्यूबिक मीटर. किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर आले का पलीकडे तुम्हाला वेगळे घ्यायचे. मग ह्याचे जर डायमेन्शन बघितल्या 1 इन मास आणि -3 इन लेंथ. मग लेंथला -3 आणि मासला 1च मल्टिप्लाय करायचं आणि हे सॉल्व्ह करायचं आहे. 128 किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर. आता हे मला n2 सेंटीमीटर म्हणजे 25 ची -3 वेळा गुणाकार म्हणजेच काय येणार आहे ना 1/25 गुणिले 1/25 गुणिले 1/25 आणि सेंटीमीटरची पॉवर काय झाली -3. बरोबर आहे. आता ह्या किलोग्रॅमचं काय करूया किलोग्रॅम करूया गुणिले 50 गुणिले 10⁻³ काय झाला केजी. बरोबर आहे का बघा. आता 25 एके 25 25 दुनी 50 हे मल्टिप्लाय टू इकडे आल्यावर डिवाइड झाले 128 × 12 बेचक 8 उरलं केजी पर क्यूबिक मीटर. हे उरलं राईट साइडला. चला तसंच ठेवा. हे दोन इकडे आलेले झालेले कॅन्सल. n2 हे 1/25 आणि हे 25 तसंच सेंटीमीटर क्यूब ची पॉवर -3. मग आता इथं आपल्याला ह्या बघा ह्या इथे बोललेलं जे केजी आहे तसंच लिहिलं 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर बरोबर 10⁻² मीटर. मला सेंटीमीटरची पॉवर किती पाहिजे -3 पाहिजे. म्हणजेच हे -6 होईल. म्हणजे 10⁻6 क्यूबिक पर क्यूबिक मीटर. ह्या पर क्यूबिक मीटर हे पर क्यूबिक मीटर आन्सर. ह्या केजीला हे केजी घ्यायचं. आता करा कॅल्क्युलेशन. 64 गुणिले 25 गुणिले 25 हे 10⁻6 वर आल्यानंतर काय होणार +6. काय तर घोळ घातलेला आहे मला वाटायला लागलं मी. परत एकदा चेक करू. बघा 128 किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर. हे n2 u2 मी हे n2 कॅल्क्युलेट करायचं. युनिट काय घ्यावं लागेल मला तर 50 ग्रॅम. बघा हे 50 ग्रॅम मी असंच का लिहितोय हे तुम्हाला लक्षात यावं. तर हे मास आहे आणि ही लेंथची पॉवर -3. मास आला लेंथची पॉवर. मासची पॉवर 1 लेंथची पॉवर -3 घ्यायची. म्हणजे 25 सेंटीमीटर ची पॉवर -3. मग हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघू 128 किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर -3 n2 50 ग्रॅम किलोग्रॅम 50 गुणिले 10⁻³ केजी. आता हे 25 किती वेळा गुणाकार करायचा -3 -1 म्हणजे हे याला आपण असं लिहू शकतो की 1/25 सेंटीमीटर 1/25 सेंटीमीटर 1/25 सेंटीमीटर. साधं सोपं कॅल्क्युलेशन.
25 एके 25 25 दोन्ही 50 हे बे एके बे बेस 12 बेच 8 किलोग्रॅम पर क्यूबिक मीटर इकडे उरल्या साईडला n2 हा 10⁻³ इकडे आला डिवाइड तो ठीक आहे 10⁻³ kg हा आता हे उरलं पण आपण 25 सेंटीमीटर बरोबर किती म्हणजे हा सेंटीमीटर 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 परत एकदा हा सेंटीमीटरची पॉवर काय हा -3 मग उरलं किती इथं 25 गुणिले 25 हे केजी केजी कॅन्सल झालं मला आता सेंटीमीटर क्यूबला क्यूबिक मीटर करायचं मग आता मला काय करावं लागेल 1 सेंटीमीटर बरोबर 10⁻² मीटर क्यूब करूया 1 चा क्यूब याचा क्यूब इथं झालं 10⁻⁻6 मीटर 1 क्यूबिक सेंटीमीटर बरोबर 10⁻⁻6 मग आता ह्याची पॉवर किंवा इथं आपण असं लिहू cm⁻³ 1 क्यूबिक सेंटीमीटर/6 मीटर व्हॅल्यू पुट करू 64 m ची पॉवर -3 n2 10⁻³ हे 1/25 हे गुणिले 25 हे cm³ ची व्हॅल्यू 10⁻⁻6 मीटर हे क्यूबिक मीटर होईल मग लक्षात घ्या हे m³ वर आल्यानंतर त्याला कॅन्सल होईल मग आता हे 10⁻³ आणि 10⁻+6 64 बरोबर n2 हे झालं 1000 भागिले 25 त्या 1000 ला आपण कसं लिहू शकतो 100 गुणिले 10 25 एके 25 25 चौक 100 हे मल्टिप्लाय कॅल्क्युलेशन 4 एके 4 बघा 64 इज इक्वल टू n2 हे मल्टिप्लाय 4 डिवाइड नाही इथे किती 1025 4 एके 4 4 24 16 गुणिले 25 भागिले 10 तुमचा n2 16 पंचे 80 4 8 16 32 8 40 0 0 कॅन्सल n2 आलेला आहे आपला 40 हेच आपला आन्सर बघा थोडं कॅल्क्युलेशन असतं हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हे n1 u1 बरोबर n2 u2 मगाशी आपला घोड हा सेंटीमीटरचं मीटर करत असतो पण क्यूबिक सेंटीमीटरचं क्यूबिक मीटर करत असताना काय जे व्हायला पाहिजे ते आपण चेक करणं गरजेचं आहे आता as a screenshot जवळपास 1 तास 22 मिनिटं झाली आहेत रात्रीचे 1 वाजायला आलेले आहेत आता इथे काय म्हटलेलं आहे एक स्टुडंट टाइम मेजर डायमीटर ऑफ वायर युजिंग स्क्रू गेज ॲट लीस्ट काउंट जो आहे तो कशाचा स्क्रू गेजचा एक्सपेरिमेंट तुम्हाला झाला असेल 10⁻⁻⁻. मग आता काय द मेजर्ड व्हॅल्यू शुड बी रेकॉर्डेड म्हणजे लिस्ट मध्ये आता लक्षात घ्या पॉइंट नंतर तिसरं कर पॉइंट नंतर चौथं कर हे तर मोजू शकणार नाही पहिलं मोजू शकले पण करेक्ट आपल्याला पाहिजे तर हा पॉइंट नंतर तिसरं कर म्हणजे ऑप्शन आपल्याला काय आहे आन्सर ऑप्शन नंबर काय आलेला आहे डी आहे पहिला जो भाग आहे तो युनिट्स आहे त्याच्यानंतर डायमेन्शन सॉल्व आणि डायमेन्शन नंतर आपल्याला शेवटचा एरर अशा पद्धतीने आपण कोणत्यापर्यंत करंट कव्हर केले आहे तर युनिट्स पर्यंत करंट कव्हर केलेला आहे लक्षात घ्या या पद्धतीची व्हिडिओ आपण एक नेक्स्ट म्हणजे जो आहे भाग तो अर्ध्यातला पुढचा तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल त्यामध्ये आपण एक प्लेलिस्ट बनवूया आणि जेणेकरून सगळे क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये होऊन जातील नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वामी